त्याला थोडं फास्ट खेळायचंय प्लीज, टाइम आपल्याकडे कमी आहे. हा सामना 5 षटकांचा असेल. वैदिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे तो दास सामोरं जाईल. तो फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतो आणि बीट होतोय. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाजाने की आम्ही एवढ्या लांबून काय इथे आलो खेळण्यासाठी. ओपनचे सामने आजच्या दिवसातले चालू आहेत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा खोटपचा चेंडू, चेंडूला टोलवलं. बघूया क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतो आणि गचा असं क्षेत्ररक्षण आणि चेंडूला पाठवलं तो सीमा रेषा पार, चौकार. जर ही झेल पकडली असती तर खूपच फलंदाजाला परत पवेलियन मध्ये पाठवलं असतं, पण काहीच चेंडू त्यांना समजला नाही आणि झेल सोडली आहे फलंदाज क्षेत्ररक्षकांनी. क्षेत्ररक्षण जी जो संघ क्षेत्ररक्षण करतो ते CSF चे एम्प्लॉईज आहेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. फलंदाजाला मोठा फटका मारायचा होता पण फटका काय फसलाय. चौथा चेंडू सफल झालेले पण गोलंदाजांनी ते ओळखलं आणि स्टंप टू स्टंप बॉलिंग करतायत. जर बॅट नसती टाकली तर ते बाद झाले असते. शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा सफल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आकुटपाचा चेंडू होता पण खूपच सुरेख असा फटका चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, चौकार. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 8. धावसंख्या झाली 8. शेवटचा चेंडू असेल. या षटकामध्ये दोन्ही चौकार लगावलेत आणि धावसंख्या झाले ते 8. फिल्डिंग मध्ये काहीच बदल करतायत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सफल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण. जर चेंडू अडवला असता तर निर्धाव चेंडू झाला असता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. चला थोडं फास्ट खेळायचं प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे फास्ट खेळायचं. इथे टायमर ऑन आहे तुमचा. बॉलरचं नाव सांगायचंय. वैदिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे अशोक कुमार. कुलगेश, माफ करा, दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे कुलगेश. हाही देखील पहिला चेंडू समोरच्या दिशेने टोलवला आणि झेल सोडलीये. रनआउटचा. जर डायरेक्ट हिट लागला असेल तर रनआउट झाले असते. फलंदाजाला पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने माघारी जावं लागलं असतं पण तो काही हिट लागला नाही. आणि जे क्षेत्ररक्षण करतायत ते म्हणजे आपले CSF चे एम्प्लॉईज आहेत सगळे. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण, खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतायत. डावखुरा फलंदाज. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल करतायत कारण एक डावखुरा फलंदाज आला की क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करावं लागतं. गोलंदाजाला देखील विचार करावा लागतो की कुठे गोलंदाजी करायची.
डावकुरा फलंदाज तुम्ही बघताय तो म्हणजे शशिकांत कदम म्हणजे शशी सामोरे जाईल. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतो शशिकांत कदम. तुम्ही शशिकांत कदम तुम्ही यांना बघितलं असेल विक्रोलियन्स या संघात देखील या संघातून ते खेळतात. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार लगावला. पहिला चेंडू फेस केला या इनिंग मध्ये त्यांनी. आता दुसरा चेंडू फेस करतील. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदल करताय. बघा या चेंडूवरती कुठला फटका मारतायत. समोरच्या दिशेने फटका टोलवला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात शशी कदम. प्रोफेशनल खेळाडू यालाच म्हणतात. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरती समोरचा चेंडू होता आणि त्याला पाठवलं सीमारेषा पार. पुन्हा एकदा मोठा फटका. पॉवर प्ले फोडला त्यांनी आणि बघूया किती धावा घेत आहेत. 2 धावा पूर्ण करतायत. खूपच सुरेखाची रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 22. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतला मग नंतर शशी आले फलंदाजीसाठी. बघूया या चेंडूवरती कसा फटका टोलवत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण लेग बिफोर विकेटचा अपील होता. पंचांनी तो फेटाळून लावलाय आणि 1 धाव पूर्ण करतात. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 23. या षटकामधला शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. बघूया किती धावा ठोकून काढतायत. चला थोडं फास्ट खेळायचंय प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे फास्ट खेळायचंय. जे टायमर ऑन आहे तुमचा. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन होतं म्हणजे पुलक दास यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 9 धावा खर्च केल्या होत्या त्यांनी फक्त. पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजी मार्कवरती आणलंय. पुलकदास याचा सामना करते तो शशिकांत कदम. मोठा फलंदाज. मोठा फटका समोरच्या दिशेने आणि चेंडू चाललाय तो सीमारेषा पार. षटकार. शशिकांत कदम यांनी एकही खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. त्यांच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार आलेत आतापर्यंत. दुसरा चेंडू असेल. समोर जाईल तो शशी. बघूया या चेंडूवरती कुठला फटका टोलवत आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा सुरेखाचा फटका आणि चेंडू चाललाय चौकार. यालाच म्हणतात प्रोफेशनल खेळाडू. ज्या दिशेने चेंडू होतो त्या दिशेने ते टोलवतायत. असं नाही की शफल होऊन फक्त लेगच्या दिशेने टोलवतायत. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदल करतायत. तिसरा चेंडू असेल.
पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती बघूया काय करतायत. समोरच्या दिशेने चेंडू होता पण स्लोवर वन. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली. कमबॅक करतोय गोलंदाज. शशी यांना मोठा फटका मारायचा होता पण चेंडू एकदम त्यांनी स्लो टाकला आणि तो फटका फसला आणि एक निर्धाव चेंडू. चौथा चेंडू आकुटापाचा चेंडू होता. पॉइंटच्या डोक्याने कट करायचा होता पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख असं कमबॅक करतोय गोलंदाज. धाव संख्या झाली ती 37 आफ्टर नो लॉस. कट केला चेंडूला, पाठवलाय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, मग 2 चेंडू बीट झाले शशी. मग पुन्हा एकदा चौकार लगावलाय कव्हरच्या डोक्यावरनं. शेवटचा चेंडू असेल. शशिकांत कदम 9 चेंडूवरती वैदिक 26 धावांवरती खेळतायत. शेवटचा चेंडू आकुटापाचा चेंडू होता. एक अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपात. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 42 42 आफ्टर नो लॉस. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू असेल. शशी सेन्सेबल क्रिकेट. बघूया किती धावा काढतायत. एक धाव त्या पूर्ण गेले, दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करतो शशी आपल्या संघासाठी आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 44 आफ्टर नो लॉस. अजूनही दोन षटक शिल्लक आहेत. चला स्पीड अप करा कारण हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. नाहीतर तुम्हाला एक खेळाडू म्हणजे एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड मध्ये आणावा लागेल. चला थोडं फास्ट. 4 मिनिट आहेत फक्त. 4 मिनिटे खाली. राकेश. शशिकांत कदम यांनी पूर्ण ते 6 चेंडू खेळले. आता फलंदाज झाला तो राकेश. मोठा फटका. पुन्हा एकदा 4. सुरेखाची फलंदाजी करतायत शशी आणि राकेश आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती 48. दुसरा चेंडू पुन्हा एकदा राकेश. आकुटापाचा चेंडू होता. ओव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला क्षेत्ररक्षक आहे पण बघूया किती रन धावतायत आणि 2 धाव पूर्ण करतायत. चांगली फलंदाजी करतायत. 50 धावांची पार्टनरशिप झाली त्यांची. 50 धावा पूर्ण होत आहेत तेरी टायगर्स या संघाचे. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्याकडे. बघूया किती धावा ठोकून काढतात या 10 चेंडूवरती. तिसरा चेंडू सामोरं जाईल तो राकेश. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव अतिरिक्त येते. पंच आम्हाला सांगतायत व्हाईट चेंडू असेल. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 51. हा चेंडू पुन्हा एकदा त्यांना परत टाकावा लागेल. पुन्हा एकदा व्हाईट. बॅक टू बॅक 2 व्हाईट टाकतोय. धाव संख्या झाले ते 52. 52. गोलंदाजाला काही लाईन आणि लेंथ समजत नाहीये कारण फलंदाज शफल होत आहेत. स्कूप केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार. धाव संख्या झाली ती 56 आफ्टर नो लॉस.
56 धावांची म्हणजे 56 रन्सची त्यांची पार्टनरशिप झाली आहे दोघांची. राकेश खेळतोय तो 24 धावांवरती आणि शशी खेळतोय तो 28 धावांवरती. अजूनही 9 चेंडू शिल्लक, या षटकामधले अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. चौथा चेंडू सामोरं झाला. राकेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका काही बॅटला लागला नाही. रनआउटची अपील. बघूया तिसरी धाव पूर्ण करतायत का, आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट राकेश आणि शशीची. धाव संख्या झाली ती 59. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. विकेट किपरने खूपच सुरेख असा थ्रो केलता, पण फलंदाज क्रीज मध्ये होते. शेवटचे 2 चेंडू. आता फलंदाज झाला तो म्हणजे शशी. बघूया या चेंडूवरती कुठल्या दिशेने फटका टोलवतायत. मोठा फटका पुन्हा एकदा कावकरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 65 धावांवरती. 65 आफ्टर नो लॉस. शशी खेळतोय तो वैदिक 34 धावांवरती म्हणजे 34. 11 चेंडू मध्ये 34 धावा ठोकून काढलाय शशी यांनी. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. या चेंडूवरती कुठला फटका टोलवत आहेत. आखुटप्प्याचा चेंडू सफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलं ते चौकार. 4 धावांसाठी. धाव संख्या झाली ती 64 आफ्टर नो लॉस. सॉरी माफ करा, 69 धाव संख्या झाली. 69 69. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतो म्हणजे कोडी. कोडी बघूया कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, कारण धाव संख्या आहे ती 69 आफ्टर नो लॉस. बघूया ही जोडी अजून काय फोडली नाहीये. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतोय राकेश आणि शशी. 6 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. हाणामारीचं षटक असेल, स्लॉग ओव्हर ज्याला म्हणतात, शेवटचं षटक. चला मॅच चालू करायची प्लीज. चला थोडं फास्ट खेळायचं प्लीज. टाइम आपल्याकडे कमी आहे. एक सेमीफायनल आणि एक फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. सामोरं जाईल तो म्हणजे राकेश. पहिला चेंडू टप्प्याचा होता. चेंडू ओळखला, क्षेत्ररक्षण आहे, 1 धाव पूर्ण करतोय. चला वैष्णव 11 या संघाच्या कर्णधारांनी रेडी राहायचंय. या सामन्यामधील जो विजेता असेल त्यांच्यासोबत आपला टॉस होणार आहे. क्वार्टर फायनलचा असेल तो. प्ले फास्ट, प्ले फास्ट. दुसरा चेंडू शशी. मोठा फटका शशीच्या बॅट मधून निघतोय आणि षटकार.
चला मॅच चालू करायची. बॉल आलाय ग्राउंड वरती. दोनच चेंडू झाले. शशी यांची वैयक्तिक धाव संख्या झाली ती म्हणजे 44. बघूया या टुर्नामेंट मधली पहिली हाफ सेंचुरी होते का शशीच्या बॅट मधून. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. आणि शशी यांचे 50 धावा पूर्ण होत आहेत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण या सामन्यामधली म्हणजे या टुर्नामेंट मधली पहिली हाफ सेंचुरी असेल. माफ करा, तिसरी हाफ सेंचुरी आहे या दिवसामधली. दुसरी हाफ सेंचुरी आहे. धाव संख्या झाली ती 82. अजूनही 3. पुन्हा एकदा मोठा फटका बघूया. क्षेत्ररक्षक झाले दर्शक आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. धाव संख्या झाली ती 88 धाव संख्या झाली. आपण कालच्या दिवसात पण बघितलं, आजच्या दिवसात पण बघितलं. कालच्या दिवसात बघितलं तर 102 धावा ठोकून काढलेल्या माऊल या संघाने. आणि बघूया हा टोटल कितीला जातोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. अकुटबा चेंडू ओळखला. क्षेत्ररक्षक आहे. बघूया झेल होते का आणि झेल बाद. शशीला माघारी जावं लागेल पवेलियन मध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती. आणि शशी यांची जी झेल घेतली ते म्हणजे उल्गेश खूपच सुरेखाची झेल घेतली. तिकडे तैनात होते ते. चेंडूला बघितलं, चेंडूला जज केला आणि शशीला माघारी पाठवलं पवेलियन मध्ये. शशीची जागा भरून काढण्यासाठी आला तो म्हणजे अमर द मॅन फ्रॉम वाडवली गाव. काल अमर नव्हते वाडवली गावात या संघामध्ये. जर ते असते तर वाडवली गाव देखील फायनल मध्ये पोहोचू शकला असता. पण अमरला पाठवला शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. धाव संख्या आहे ती 88 आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू अमर. मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. धाव संख्या झाली ती 84 आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. आणि जिंकण्यासाठी माफ करा 94 झाले आणि जिंकण्यासाठी 95 धावांचं आव्हान ठेवलंय. 411 या संघाने 95चं आव्हान ठेवलंय तेरी टायगर्स या संघासमोर. खूपच सुरेखाची फलंदाजी केली शशी आणि राकेश यांनी. शशी यांनी वैयक्तिक 56 धावा ठोकून काढल्या. मग ते झेलबाद झाले आणि मग अमर येऊन शेवटच्या चेंडूवरती अमर यांनी आपले इरादे स्पष्ट केले आणि षटकार लगावला शेवटच्या चेंडूवरती. तेरी टायगर्स या संघाला विजय होण्यासाठी 95 धावांचं आव्हान ठेवलंय. चला 411 आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला नावं सांगायचे 411. या संघाचे फलंदाजीसाठी आले ते म्हणजे आशिष आणि अशोक आणि आशिष.
चला थेरी टायगर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम मीटिंग तुम्ही नंतर करावी, टाइम आपल्याकडे कमी आहे. पंचांनी ग्राउंडचा ताबा घेतलाय. हॅलो, चला मॅच चालू करायची. अंपायर्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे प्लीज, थेरी टायगर्स. आणि तुम्हालाही देखील सूचना आहे की 20 मिनिटात तुमच्या 4 ओव्हर झाल्या पाहिजेत. चला थोडं फास्ट खेळायचे प्लीज. थेरी टायगर तुमचं अजून क्षेत्ररक्षण लागलं नाहीये. अजून टाइम घेतला तर तुमची 1 ओव्हर कमी करण्यात येईल. स्टार्ट. चला फास्ट प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम. बॉलर वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतो म्हणजे नारायण. सामोर जाईल तो अशोक. पहिला चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पण कट लागतोय आणि झेलबाद होतोय अशोक. पहिल्याच चेंडूवरती अशोकला माघारी पाठवतोय. मंथननी कॅच पकडली. पहिल्याच चेंडूवरती अशोकला माघारी पाठवतोय आणि अशोक यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो. बॅट्समॅनचं नाव सांगायचं. बॅट्समॅन 4-11 बॅट्समॅन सिवेंदर. खूपच चांगली अशी नाव आहेत 4-11 या संघामधली. सिवेंदर अशोक यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय. सिवेंदर बघूया गोलंदाज कसा गोलंदाजी करतोय. सिवेंदरला पहिल्या चेंडूवरती त्यांनी अशोक यांना माघारी पाठवलंय. दुसरा चेंडू, डिफेन्स करायचा प्रयत्न होता. बीट झाले असते पण 1 धाव पूर्ण होते. धाव संख्या झाली ती 1. 4-11 या संघाचा श्री गणेश होतोय दुसऱ्या चेंडूवरती. नवीन फलंदाज म्हणजे आशिष. तिसरा चेंडू फेस करत असताना पुन्हा एकदा कट आणि पुन्हा एकदा पॅव्हिलियन मध्ये पाठवत आहेत आशिष यांना. नारायण खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. विकेट कीपर आहेत ते म्हणजे सचिन. चला बॅट्समॅनचं नाव उल्गेश. आशिष यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे उल्गेश.
पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडू वरती एक धाव आली, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक विकेट आहेत. चला गोलंदाज आहे तो म्हणजे नारायण, सामोरे जाईल तो म्हणजे उल्गेश. पुन्हा एकदा डिफेन्स. पहिली ओव्हर चालू आहे. पहिली ओव्हर पॉवर प्ले असेल तर या ओव्हरमध्ये तुम्हाला जेवढे रन जमवू शकतात तेवढे जमवायचे. डिफेन्स करून चालणार नाही, कारण आव्हान आहे ते म्हणजे 95 धावांचं. आकुटबाचा चेंडू ब्लॉक होल मध्ये आणि एक धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 2. शेवटचा चेंडू असेल. 2 गडी माघारी पाठवलेत फोर्स 11 या संघाचे. शिवेंद्र सामना करतील आता. शेवटचा चेंडू, मोठा फटका. या फटक्याची गरज होती पण क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि झेलबाद. तिसरा गडी माघारी पडतोय फोर्स 11 या संघाचा. तिसरा गडी पवेलियन मध्ये. साब चला बॉलरचं नाव सांगायचंय. मंथन असेल. मंथन यांनी पहिल्या षटकामध्ये खूपच सुरेखाची झेल घेतलेली पहिल्या चेंडूवरती आणि आता गोलंदाजीसाठी आले. वैदिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन नवीन फलंदाज झाला तो म्हणजे साब. आता ही CSF ची टीम आहे म्हणून ते त्यांच्या साहेबांचं नाव नाही घेऊ शकत. त्यांचे सिनियर आहेत ते, तर आपण देखील त्यांना थोडीशी रिस्पेक्ट दिली पाहिजे. गोलंदाज आहे तो म्हणजे मंथन. सामोर जाईल सर. बॅक टू पवेलियन. कट अँड आउट. पुन्हा सचिन यांना झेल घेण्याचा साहेबांना परत पाठवलंय पवेलियन मध्ये. मंथन यांनी साहेबांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे पुलक. हॅलो. पुन्हा एक निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज म्हणजे पुलक दास. गोलंदाज आहे तो मंथन. धावसंख्या स्थिर 2 धावांवरती. फलंदाज बाद झाले ते म्हणजे 4. तिसरा चेंडू सामोर जाईल पुलक. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता पण पंच आम्हाला कळवतात ते वाईड आहे. हा वाईटच्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 3. या इनिंग मधलं दुसरं षटक चालू आहे. चौथा चेंडू आकुटाबाचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं तो सी. चला पंच आम्हाला कळवतात बाउंड्री असेल. पुलक दास यांच्या बॅट मधून आलाय तो म्हणजे चौकार. या इनिंग मधला पहिला मोठा फटका म्हणजे चौकार आलाय. याचा आवाज आहे.
आगे का हमारे यहाँ पे सीनियर मेंबर है टाइप 1 के सुरेश मोरे, अपना व्यक्तित्व थोड़ा मत व्यक्त करेंगे। आगे सुरेश मोरे। धन्यवाद जिंकन जी, धन्यवाद। या ठिकाणी जे क्रिकेटचे सामने चाललेले आहेत अत्यंत शांततेमध्ये आणि आनंदामध्ये सर्व त्याचा भरघोस आनंद घेत आहे। अगोदरच्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकांनी 95 धावा केल्या आहेत आणि पाहूया हे आव्हान जे आहे BRCचे असणारे जे टीम आहे ती या ठिकाणी ते आव्हान पेलवते का। आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक खरोखर चांगलं चाललेलं आहे आणि आपण पाहता की एकंदरीत 3 बाद झालेले आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी अजिंक्य उत्कृष्ट मंडळाच्या माध्यमातून स्वर्गीय दिलीप सिंग साहेब जे RCFचे पहिले CMD साहेब यांच्या प्रीतितार्थ या ठिकाणी हे खेळाचे सामने क्रिकेट खेळाचे सामने भरवण्यात येत आहे आणि त्याचा एक आठवण दिलीप सिंग साहेबांची आठवण म्हणून या ठिकाणी त्यांची स्मृती आणि ते चांगले कर्तबगार असे आम्हाला जे लाभलेले जे CMD RCFला त्यांचा आम्ही शतशः ऋणी आहोत। बांधवांनो, या ठिकाणी दिलीप सिंग साहेबांचं जे योगदान आहे ते योगदान खरोखरच अत्यंत मोलाचं। त्यांच्या बळावरतीच RCFमधील दुसरी शाखा तळ या ठिकाणी अलिबाग या ठिकाणी आज उभारलेली आहे। आई जरी RCF ही जरी असली तरी मुलगा म्हणून त्या ठिकाणी उदयास आलेले ती आमची असणारी अलिबागची शाखा आहे आणि हे दोन्ही पण भरघोस उत्पन्न करून शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्यांची असणारी खताची उणीव ती भरून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी RCFच्या वतीने केला जात आहे। RCFमध्ये यावर्षी जे सामने भरवायला पाहिजे होते अनविल डेचे ते झालेले नाहीत, त्याच्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो आणि ते सामने लवकर भरवतील अशी अपेक्षा देखील या असणाऱ्या मॅनेजमेंटकडून आम्ही व्यक्त करतो। या ठिकाणी माझी JS अशोक सोनवणे या ठिकाणी आवर्जून या मॅचसाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी अशोक खंडागळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। जिंकनजी आणि शैलेंद्र शर्मा हे देखील पुढाकार घेऊन या ठिकाणी जे सामने आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी जे सामने भरवलेले आहेत अत्यंत दिलीप सिंग साहेबांची एक स्मृती जागृत ठेवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे सामने भरवलेले आहेत आणि ती त्यांची जी असणारी आमचे अजिंक्य मित्र मंडळ याचे जे संस्थापक आहे ते जिंकन ओमप्रकाश यादवजी हे आहेत, पण त्यांना आम्ही उर्फ जिंकन अशा या नावाने आम्ही संबोधित करतो। या ठिकाणी जे टुर्नामेंट जे भरत आहेत या टुर्नामेंटचं संपूर्ण श्रेय हे शैलू मिश्रा यांना आम्ही देत आहोत, कारण त्यांनी आपले प्रयत्नाचा पराकाष्ठा करून या ठिकाणी जे आपणासाठी भव्य आणि असं RCFचा स्पोर्ट्स क्लब मिळवण्यासाठी शैलेंद्र मिश्रा यांनी खरोखर खूप मेहनत आणि सिंहाचा त्यांचा वाटा या ठिकाणी आहे, हे विसरून चालणार नाही। आणि असेच आपण दरवर्षी या पुढेही देखील हे क्रिकेटचे सामने भरवाल आणि याचं जे स्मृती आमच्या दिलीप सिंग साहेबांची आमच्या तेजोत ठेवाल हीच अपेक्षा व्यक्त करतो। या पुढील असणारे सामन्याचं विश्लेषण करण्यासाठी देत आहे। धन्यवाद। धन्यवाद। अजिंक्य मित्रमंडळाला आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक पुढील शुभेच्छा। असंच त्यांनी कार्य करत राहावं आणि एकोपा आणि या ठिकाणी एकोपा आणि अशीच सामाजिक बांधिलकी जपत राहावं। धन्यवाद। धन्यवाद। धन्यवाद सुरेश जी।
इस तरह कुल स्कोर हो चुका है टीम का 14 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। 15 रन हो चुके हैं 4 विकेट के नुकसान पर। आएगा वो रन मराठी में। धन्यवाद। वैष्णव इलेव्हनचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। वैष्णव इलेव्हन बॅट्समॅनचं नाव सांगायचं नवीन। नवीन फलंदाज झाला तर म्हणजे संतील। दुसरा षटक घेऊन येतो म्हणजे नारायण। फुलटा चेंडू होता समोरच्या दिशेने फटका टोलवलाय पण एक धाव। धाव संख्या झाली ती 16। गच्चाळाचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार। चौकार। या फलंदाजाला आधी वरती पाठवायला पाहिजे होतं। पुन्हा एकदा कट केलाय पॉइंटच्या दिशेने। बघूया किती धाव घेतात। एक धाव पूर्ण करते। धाव संख्या झाली ते 21। हा पण देखील काहीचा एकतर्फा सामना आपल्याला दिसतोय। तरी टायगर्स या संघाने वर्चस्व गाजवलंय फोर्स 11 या संघावरती। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बीट होत आहेत फलंदाज। शेवटचे 2 चेंडू बोल। यू मिस आय विल डेफिनेटली हिट। दास यांना पार्टी यायला लागते पवेलियन मध्ये। नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे मुकेश। चला मुकेश आलाय फलंदाजीसाठी। त्यांच्याकडे अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत। शेवटचा चेंडू असेल या षटकामधला। कुटुंबाचा चेंडू एज लागते पण बोल्ड होत आहेत। बॅक टू बॅक 2 विकेट। नवीन फलंदाज येतो तो म्हणजे संदीप। संदीप देखील खूपच सुरेख असे फलंदाज आहेत।
चला प्ले फास्ट प्ले. मीटिंग नका करू. लास्ट ओव्हर आहे. नाहीतर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल कारण तुमचा टाइम संपलाय. तर मीटिंग करू नका. शेवटचा ओव्हर घेऊन येतो म्हणजे हरीश. मोठा फटका बोलवलाय हवेत. क्षेत्ररक्षक खाली येतोय. जेल बाद कच्चा क्षेत्ररक्षण. हा झेल जर पहिल्या ओव्हर मध्ये सोडला असता आणि त्याने 3 षटकार लगावले असते तर तो क्षेत्ररक्षक टेन्शन मध्ये गेला असता थोडा. पाच चेंडू. हरीश सामोरं जाईल. संतील मोठा फटका मारायचा होता. पूर्णपणे सफल झाले नाही पण बीट होतोय. हॅलो मोठा फटका. शेवटचे 3 चेंडू. धाव संख्या आधी 23. अमर लास्ट 2 बॉल. चला वैष्णव कोलाड. वैष्णव 11 ह्याचे कर्णधार. लास्ट बॉल असेल या इनिंग मधला. वैष्णव 11 ह्या संघाचे कर्णधार. कट अँड बॉल बॅक टू पवेलियन. संदीप ओव्हर. वैष्णव 11 ह्या संघाचे कर्णधार. वैष्णव 11 थेरी टायगर्स याचे कर्णधार. टॉस साठी यायचंय. चला ग्राउंडमॅन कोण असेल लाईन मारायची तिकडे जाऊन विकेट वरती.